भाजपा आमदार गोपीचंद पडळकर सभागृहात संतापल्याचं बघायला मिळालं। गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं। मला बोलायचं नाही, माझी लक्षवेधी रद्द करा असं पडळकर यांनी म्हटलं। मंत्री दादा भुसे आणि पडळकर यांच्यामध्ये सुद्धा वाकयुद्ध रंगल्याचं बघायला मिळालं। मंत्री महोदय उत्तर द्या। नाही नाही, अजून विषय ना पुढे बघा। मला या विषयावर बोलायचं नाही, माझी लक्षवेधी कॅन्सल करा। आपण प्रश्न घ्या, प्रश्नाची उत्तर प्रश्न नाही, मला उत्तर नको आहे। तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल, एवढा मोठा विषय 2-3 लाख लोकांच्यावरती अन्याय केलाय, ही जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे। आपण प्रश्न विचारा, उत्तर घेईल। प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही, तर काय बोलणार आहे या विषयावरती? काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये? अध्यक्ष महोदय, सन्माननीय पडळकर साहेब, विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते। या लक्षवेधी ही ऐकून घ्या, ऐकून घ्या। आता उत्तर द्या। तुम्ही मला ऐकू नका म्हणजे? अरे उत्तर घ्या, उत्तर घ्या, उत्तर घ्या। मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो, आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे। विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विनंती केली की चौथी लक्षवेधी परत घ्या। हो बरोबर। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजून घ्या। विषयाचं गांभीर्य आम्हाला पण आहे। आपण जे काही मुद्दे उपस्थित करत असाल त्या मुद्द्यांचं चौकशी करू, कारवाई करू, परंतु आत्ताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे आणि जी काही कार्यपद्धती संपन्न झालेली आहे ती पण तुम्ही ऐकून घ्या।